इंजिनिअरिंग करून नामांकित कंपनीत जॉब करत असता ओळखीतले स्थळ सांगून आले. घरात मोठी, त्यात आजी आजोबा नाही. त्यामुळे आई बाबा यांनी योग्य तो विचार करून होकार देऊया असे म्हणत तिचे मत वळवायचा प्रयत्न केला. आई म्हणाली, हे बघ मधू, आपल्या घरात जाणतं माणूस कोणी नाही ग. घरात म्हातारं माणूस असलं म्हणजे अनोळखी ठिकाणी सोयरीक झाली तरी काही वाटत नाही. त्या माणसांना पारख असते. तुझे बाबा आणि मी दोघेही या बाबतीत अनुभवाने वयाने लहान आहोत बाळा. त्यामुळे समोरचं स्थळ आम्हाला योग्य वाटतं बघ. आपली जुनी ओळख आहे आणि घरापासून पण तू जास्त लांब नाही जाणार. तालुक्याला आलो की तुझी भेट होईल. मला समजतंय बाळा, आत्ताच तुझे शिक्षण पूर्ण करून तुला नोकरी लागलीये. पण या बाबतीत मी तुझ्या बाबांना त्यांच्याशी बोलायला सांगेन. मग तुझी काय हरकत आहे सांग मला. मधुरा मात्र गप्पच. काय बोलावं काहीच कळत नव्हतं तिला. तुला दुसरं कोणी आवडतं का? आई म्हणाली. नाही ग आई, पण सागर खूप मोठा आहे, 5 वर्षाने. मधुरा म्हणाली. आई हसून म्हणाली, अगं तुझे बाबा माझ्यापेक्षा 8 ते 9 वर्षांनी मोठे आहेत. असं असतंच ग. मला नकोय एवढं अंतर. मधुरा म्हणाली. हे बघ, वयाचा मुद्दा सोडला तर बाकी काही आहे का? आई म्हणाली. नाही. तोंड थोडं खट्टू करून मधुरा म्हणाली. पुढे सर्व बोलणी झाली, पत्रिका जुळली, बघण्याचा कार्यक्रम देखील झाला. सागरचे बाबा म्हणजे विजय काका, बाबांचे अगदी मित्रसंबंध होते. सगळे एकत्र बसून गप्पा मारता मारता मधूला सर्वांचे स्वभाव आवडले. दोन्ही बाजूने होकार आला. लगेच मुहूर्त, पत्रिका, खरेदी सर्वांची गडबड करत लग्न करून मधुरा सासरी आली. नवनवीन दिवस अगदी आठवणीत राहतील असेच होते. सागर खूप काळजी घ्यायचा मधुराची, खूप जपायचा. तिला ऑफिसला सोडणं, घेऊन येणं, तिला प्रत्येक कामात मदत करायचा. घरात सासू सासरे, दीर, आजीबाई होत्या, पण प्रत्येक जण प्रत्येकाची प्रायव्हसी जपत असे. त्यामुळे घरातले वातावरण हसत खेळत असायचं. 2-3 महिने अगदी मजेत गेले. तसे एवढ्यात मूल नको असे प्लॅनिंग करायच्या आधीच मधूच्या पोटात दुखू लागले. खूपच त्रास होत होता. त्यामुळे सगळे काळजी करत होते. दवाखान्यात नेले, टेस्ट केली आणि गोड बातमी आली. सर्वच खूप खुश होते. मधूचा चेहरा मात्र सागरला बरंच काही सांगून गेला. त्याने मधूचा हात हातात घेत म्हटलं, काय झालं? खुश नाहीस का तू? तसे नाही, पण मी इतक्यात कसं सांगू? मला नाही कळत, मधुरा म्हणाली. हे बघ, तुझ्या मनाची तयारी नसेल तर आपण नंतर विचार करू परत, सागर म्हणाला. दवाखान्यात खोलीच्या बाहेर असलेल्या मधूच्या आईनं हे सारं ऐकलं आणि तशीच आत आली. माफ करा जावई बापू, मध्येच बोलते. सहज कानावर पडलं, चोरून नाही ऐकलं तुमचं बोलणं. अहो आई, असे का म्हणताय? माफी का मागताय? सागर म्हणाला. पहिलं वहिलं दान देवाने न मागता दिलंय, त्याला नाही म्हणू नका. लोकांना वाट पाहावी लागते, तुम्हाला आपणहून मिळालंय. राहता राहिला प्रश्न तुमच्या काही अपेक्षा असतील, हौस असेल, फिरणं बागडणं राहिलं, समजू शकते. पण बाळ थोडं मोठं झालं की आम्ही आजी आहोत ना, आम्ही सांभाळू त्याला. तेव्हा तुम्ही तुमची हौस करा, मधूची आई म्हणाली. आजीने सुद्धा त्यांचं बोलणं ऐकलं. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. हो नाही करत मधुरा तयार झाली. सागर खूप प्रेमळ होता. आता तर तिला जीवापाड जपत होता. मधुराला आईचं बोलणं ऐकल्याचे समाधान मिळत होते. सागर आणि बाळ दोघांच्या बाबतीतले. 3रा महिना लागला. त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी पूर्ण आराम सांगितला. नोकरी सोडावी लागणार म्हणून मधू परत नर्वस झाली. सागरने तिची खूप छान समजूत काढली.
महिन्यांमागून महिने गेले. लवकरच तिने छोट्या गोंडस परीला जन्म दिला. आनंदी आनंद झाला. त्या छोट्या परीसोबत तिचा अख्खा दिवस जायचा. बाहेरच्या जगाचा तिला विसरच पडत चालला होता. परी मोठी होत होती तशी अजूनच मस्ती करत होती. नाकी नऊ यायचे तिच्या. 3 वर्ष कशी गेली कळलीच नाही. शाळेत घालायला हवी म्हणून फॉर्म भरला. इंटरव्ह्यूसाठी शनिवारी शाळेत जायचं होतं. घरात सर्वांनाच या बदलत्या पद्धतीचं आश्चर्यच वाटलं. नर्सरीच्या ऍडमिशनच्या वेळेस इंटरव्ह्यू? छोटी परी आणि मधुरा शाळेत गेली. सागरला नेमकी मीटिंग होती, त्यामुळे त्याला काही ती वेळ साधणं जमलं नाही. इंटरव्ह्यूसाठी प्रिन्सिपलने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर परी खूप छान देत होती. एबीसीडी बोलणे, नंबर्स बोलणे, फळे, भाज्या, नावं. प्रिन्सिपल खूप खुश झाल्या. सगळेच मस्त आहे. मिसेस देशमुख, तुम्ही काय करता? मधुरा हळूच म्हणाली, सध्या घरीच आहे. इंजिनिअरिंग करून तुम्ही घरीच आहात? इंजिनिअरिंगची एक सीट तुम्ही वाया घालवलीत. जोक्स अपार्ट असे हसून म्हणाल्या. मधुराच्या कानात मात्र ते शब्द अगदी घुमत होते. सागर शाळेच्या गेटवर घ्यायला आला, तरी तिचे लक्ष नव्हते. काहीतरी गडबड आहे सागरच्या लक्षात आले. घरी गेल्यावर बघू असे म्हणून त्याने काही विषय काढला नाही. मधूचे लक्ष कशातच लागत नव्हते. रात्री सर्व आवरल्यावर जेव्हा परी झोपली तेव्हा सागरने विषय काढला. काय झालंय मधू? काही नाही, मधुरा रागातच म्हणाली. अगं खरंच मीटिंग आली माझी, म्हणून आलो नाही मी शाळेत. सागर म्हणाला. मी कुठे काय बोलते? मधुरा म्हणाली. अगं मग चिडलीस का? सागर बोलला. काही नाही, स्वतः त्या प्रिन्सिपलच्या खुर्चीत बसली तर मला म्हणते इंजिनिअरिंगची एक सीट तुम्ही वाया घालवलीत. वर परत हसत जोक्स अपार्ट म्हणून. आता सागरला सर्व लक्षात आले. तो हसून म्हणाला, एवढंच ना? हस अजून. खरंच वाया घालवली मी सीट असे म्हणत मधुरा रडू लागली. सागर जवळ घेऊन म्हणाला, रडू नको ग, खरंच वेडाबाई आहेस तू. तुला नाही कळणार, खरंच तुम्हा पुरुषांचे बरे असते. सगळे ऍडजस्ट आम्ही बायकांनीच करायचं. एवढा अभ्यास करून शिकायचं, चांगले मार्क्स, नोकरी मिळवायची आणि नंतर सगळं सोडून घरात बसायचं. खरंच काय उपयोग या शिक्षणाचा? काही फायदा आहे का? मधू, तू आधी शांत हो आणि मला सांग, काहीच फायदा नाही का तुझ्या शिक्षणाचा? सागर म्हणाला. सागर असे बोलल्यावर ती शांत झाली, विचारात हरवली. तेवढ्यात परत एकदा चाहूल लागलेल्या बाळाची तिला आठवण झाली. पोटावरून हात फिरवत म्हणाली, हे असं होतं बघ. चिडले की काही लक्षात राहत नाही माझ्या. आज दिवसभर या गोष्टीवरून एवढी चिडले ना की या गोष्टीची आठवणच राहिली नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय मॅडम, शांत व्हा. पण नाहीच. सागर हसून म्हणाला, हे बघ, मला तुझी चिडचिड समजते, पण हा कठीण काळ आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रत्येक आईला हा त्याग करावाच लागतो. देवाला सुद्धा माहिती आहे की आई एवढा बाळाचा छान सांभाळ, चांगली शिकवण, उत्तम संस्कार कोणी करू शकत नाही. परी बघ आपली किती ऍक्टिव्ह आहे. कोणामुळे? तुझ्यामुळेच ना. आणि तिच्याकडून कसं करून घ्यायचं, काय शिकवायचं हे तुला किती छान समजतं. मला नाही ते जमत. म्हणून काय मी असं म्हणू का, बाबा म्हणून माझा काय फायदा, असे मी बोलू का? मधुराला त्याचे बोलणे पटले. मी नाही म्हणणार असं काही परत. माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या मुलांना, कुटुंबाला होणार हे विसरूनच गेले मी. आता परत कधीही असा विचार करणार नाही. सॉरी. सागर तिला म्हणाला, आपले येणारं बेबी थोडं मोठं झालं की तुला हवं ते करतो. पैशासाठी नाही हं, तुझ्या आनंदासाठी. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. दुसरा मुलगा झाला. सगळ्यांना आनंद झाला. त्यांच्या कुटुंबाची चौकट पूर्ण झाली. दोन्ही मुले खूप गुणी. परी आपल्या लहान भावाला खूप छान सांभाळून घ्यायची. सागरच्या मित्राचा मुलगा इंजिनिअरिंग करत होता.
पहिल्याच वर्षी M1 M2 दोन्ही राहिले. काय करू सागर, सांग ना. क्लास लावायला पण तयार होत नाही, त्याचा मित्र बोलत होता. हे ऐकताच सागरच्या डोक्यात कल्पना आली. त्याने घरी येऊन मधुराला विचारले, इंजिनिअरिंगचे मॅथ्स क्लास घेशील का? मधुरा ऐकतच राहिली. कसं शक्य आहे एवढ्या वर्षाने? काहीच अशक्य नाही, सागर म्हणाला. सागरने तिला सर्व सांगितलं. तिला तयार केले. आपल्या मित्राला फोन करून सांगितलं. मित्र तयार झाला. काकू क्लास घेणार म्हणून त्याचा मुलगा सुद्धा तयार झाला. मधुराच्या क्लासचा श्री गणेशा झाला. त्याची प्रगती बघून अजून बरेच जण क्लासला येऊ लागले. घरी राहून क्लास घेता येत होते, त्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत होते. घरचं सर्व बघून ती क्लास घेत होती. आज बऱ्याच वर्षांनी तिच्या शाळेचे रियुनियन होते. सर्व मित्रमैत्रिणी जमले. त्याच शाळेत परीच्या शाळेची प्रिन्सिपल बघून तिला जरा वेगळेच वाटले. शाळेतल्या मैत्रिणींनी जुनी ओळख सांगितली. तिच्याच शाळेत वेगळ्या तुकडीत होती ती. हिंदी, मराठी भाषा निवडून तिने शिक्षण पूर्ण केले. तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण घरच्या लोकांनी नाही म्हटलं. आता मधुराच्या लक्षात आलं, ती असं का म्हणाली. एवढा बदल झालेला तिच्यात की मधुरा ओळखूच शकली नव्हती. शाळेत असताना मधू तशी अभ्यासात गर्क असायची. सर्व मैत्रिणी मात्र मधूचे कौतुक करत होत्या. 2 लहान मूल असून सुद्धा क्लास घेतेस, खरंच मधू, कसं करतेस ग? नाहीतर आम्ही, आमच्या शिक्षणाचा काय फायदा, घरातच बसलोय. मधुराने हसून सर्वांना समजावून सांगितलं की मी पण असेच बोलायचे, पण सागरने मला समजावून सांगितलं आणि मग मी स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलून टाकला. आता सुद्धा त्याची साथ आहे, म्हणून माझ्या शिक्षणाचा फायदा होतोय. जॉब करायला मिळाला नाही म्हणून वाईट वाटायचं, पण आता ह्या मुलांना शिकवताना वेगळाच आनंद मिळतो बघ. असे सांगताना मधुराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मैत्रिणींनो, कथा पूर्ण काल्पनिक असली तरी आजूबाजूला दिसून येईल अशीच आहे. प्रत्येक स्त्रीला मातृत्वाच्या वाटेवर अनेक त्याग करावे लागतात. पण काय निसटून गेलंय याचा विचार न करता काय मिळवू शकतो, आहे ते सुंदर कसं करू शकतो याचा विचार करा. मग आयुष्य कसं बदलून जाईल बघा. आणि चुकूनही म्हणायचं नाही किंवा मनात आणायचं नाही, आमच्या शिक्षणाचा काय फायदा. हा विचार सुद्धा मनाला शिवू द्यायचा नाही. पटतंय ना तुम्हाला? मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.